चला संतांच्या गावा जाऊ आणि क्षणभर या धावपळीच्या युगामध्ये विसावा घेऊ. खरंच समाधान हे संतांच्या विचारामध्येच आहे. खरं सुख हे संतांच्या विचारामध्येच आहे. संत आपल्या आचरणातून आणि आपल्या अभंगातून आपल्याला जे त्यांनी अनमोल असा ठेवा दिला, त्यातला असाच एक अभंगरूपी ठेवा आज आपण BLW न्यूज नेटवर्कवर पाहणार आहोत. हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे. काय म्हणतात महाराज पहा. भवसागर तरता कारे करीतसा चिंता, पैल उभा दाता कटी कर ठेवूनिया, त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जगजेठी, भावा एकासाठी खांदा वाहे आपुल्या, सुखे करावा संसार न सांडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील, मुक्तीची चिंता दैन्य नाही दारिद्रता, तुखा म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या. काय म्हणतायत तुकाराम महाराज. हे जण हो ह्या लोकांना ते अगदी 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 निक्षून सांगत आहेत की हा जो भवसागर आहे तो जर तुम्हाला तरून जायचा असेल तर कशाला चिंता करताय. भवसागर आणि मानवी जीवन जगत असताना सुख दुःख संघर्ष कष्ट ह्या गोष्टी निश्चित मी तर म्हणतोय आल्या पाहिजेत. ज्याच्या आयुष्यामध्ये दुःखच नाही त्याला सुखाची किंमत नाही. ज्याच्या आयुष्यामध्ये गरिबी नाही त्याला श्रीमंतीची किंमत नाही. ज्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष नाही त्याला यशाची किंमत नाही. म्हणून हे आलं पाहिजे. हे माणसाच्या चांगल्या जीवनाची ही वैशिष्ट्ये आहेत असं संतांचं म्हणणं आहे. आणि मग हे आलं म्हणून चिंता करायची नाही आहे. मग काय करायचं आहे त्यावर त्यांनी फार परिणामकारक असं औषध पण दिलेलं आहे. ते असं म्हणतात की त्यासाठी त्याला कोणतंही मोल द्यावं लागत नाही. फक्त भक्तिभावाने त्याच्या पायी मिठी मार. मग ते पाये कोणाचे आहे तर ते पाये पांडुरंगाचे आहेत. ते पाये त्या विठू माऊलीचे आहेत. आणि त्याच्या पायी निस्वार्थपणे आपण मिठी मारली की हा भवसागर तरून जाण्यास मदत होईल. तो तुम्हाला विना मोबदला आपल्या खांद्यावर घेईल. त्याला फक्त तुम्ही भक्तिभाव व आपले चित्त अर्पण केलं की मग खुशाल संसार सुखाचा होईल. काय वर्णन आहे पहा. म्हणजे काय मागतो हो देव मागून मागून. देव भंडारा कर म्हणतो काय. नाही, महाराज म्हणतायत, मी नाही सांगत आहे. महाराजांनी सांगितली सुखाची व्याख्या. तुकोबांनी सांगितलं संसार सुखाचा करायचा असेल तर काय करायला हवं. इथं नाही म्हटलं तुकाराम महाराजांनी संसार सुखाचा करायचा आहे उपवास धरा, संसार सुखाचा करायचा आहे व्रतवैकल्य करा, संसार सुखाचा करायचा आहे कोणातरी हिमालयात जाऊन एक पाय वर करून तपश्चर्या करा, गप्प बसा, केस वाढवा, दाढी वाढवा. संसार सुखाचा करायचा आहे म्हणून या गोष्टी करा असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं नाही आहे. तुकाराम महाराज म्हणतात संसार सुखाचा करायचा असेल तर त्या विठोबाच्या पायी प्रांजळपणे मिठी मार. तो विना मोबदला तुला खांद्यावर घेईल. तो मोबदला काही मागतच नाही आहे. नाहीतर अन्यथा आम्ही एरवी माणसं देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखी वागतात. माणसं कशी वागतात माहिती आहे. देवळात जाऊन दुकानात गेल्यासारखी वागतात. 4 आठाने टाकून काही काही मागतात. देव देणारा आहे हो, परंतु पैसे देऊन देणारा नाही आहे. सगळं देवानीच दिलेलं आहे. परंतु आपण संतांच्या विचारानं भक्ती केली पाहिजे. देवाला काय पाहिजे तर फक्त भक्तिभाव पाहिजे, बाकी दुसरं काही नको असं संत तुकाराम महाराज म्हणत आहे. तुकाराम महाराज म्हणतात या पांडुरंगाच्या दात्याची जर तुम्ही भक्ती कराल तर दारिद्र्य येणारच नाही आणि मुक्तीची चिंता तुम्हाला त्रास देणार नाही. अशा पद्धतीचं वर्णन संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये करतात. चला संतांच्या गावा जाऊ, क्षणभर
विसावा लिहू.